दिवंगत नेते बाबा सिद्दीकींबाबत बिश्नोई गँगच्या शूटरची प्रतिक्रिया आता पांचजन्यकडून पोस्ट करण्यात आलेली आहे। सिद्दीकी चांगले व्यक्ती नव्हते, त्यांचे दाऊदशी संबंध होते, अशा प्रकारची प्रतिक्रिया शूटर योगेश उर्फ राजू याने दिलेली होती। बाबा सिद्दीकी यांच्यावरती मोक्काच्या संदर्भातील आरोप असल्याचा दावा देखील या शूटरने केलेला होता आणि संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या एक्स पोस्टवरती शूटरची ही प्रतिक्रिया आता पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। दरम्यान बिश्नोई गँगचा हा शूटर बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात नेमकं काय म्हणालाय ते देखील आपण ऐकूया। वो तो कुछ लोग बीच में आ रहे हैं तो फिर कुछ ना कुछ तो होगा ही। वो कोई बाबा सिद्दीकी कोई सही आदमी थोड़ी नहीं था, उसके ऊपर मकोका का केस लगा हुआ है। अब आम आदमी पे तो मकोका का केस लगेगा नहीं। और बताते हैं वो उसके दाऊद से भी कनेक्शन था। तो ऐसे लोगों को चिन्हित कर रखा है क्या? पहले रैकी की जाती है ऐसे लोगों के खिलाफ? इस बारे में तो सर मैं हकीकत बात बताऊं तो सारी जानकारी होती है और मिल जाती है। जैसे कि किसी की भी जानकारी निकालना। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात बिश्नोई गँगच्या एका शूटरने प्रतिक्रिया दिलेली होती। बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया या शूटरने दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया आता संघाच्या पांचजन्यमध्ये प्रसारित करण्यात आलेली आहे किंवा त्यांनी एक्सपोज केलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा तपास अद्यापही यंत्रणा करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर महायुतीत असलेला मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि त्याच राष्ट्रवादीच्या एका नेत्याची जी आहे ती हत्या गोळ्या घालून केली जाते आणि त्याच्या संदर्भातली अशी पोस्ट संघाचं मुखपत्र असलेलं पांचजन्य यांच्या ट्विटर हँडलवर किंवा एक्स पोस्टवर पोस्ट केली जाते। त्याच्यामुळे अनेक राजकारणात अनेकांच्या बोवाया ज्या त्या उंचवल्या गेलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या शूटरने म्हणजे राजू ज्याचं नाव आहे त्यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे। त्यांनी ते टीका केलेली आहे बाबा सिद्दीकीवर। ते म्हटलेत की बाबा सिद्दीकी हा चांगला माणूस, हे चांगले माणूस नव्हते, त्यांच्यावर मोक्कासारखा जो आहे तो गुन्हा लागलेला होता आणि तशी त्या तशी पोस्ट जी आहे ती संघाचं जे मुखपत्र म्हणून पांचजन्य याच्याकडे पाहिलं जातं त्याच्यावर ती पोस्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे। तो संपूर्णतः बाईट तिथे टाकण्यात आलेला नाही, पण जो टेक्स्ट आहे ज्याचं ते नेमका तो राजू जो शूटर आहे बिश्नोई गँगचा त्याने जे म्हटलं त्याचा टेक्स्ट जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अशी विधानं आता सतत होताना पाहायला मिळतात का हा नवा प्रश्न निर्माण झाला, कारण की एकीकडे आता दाऊदची संबंध बाबा सिद्दीकी यांचा लावला जातोय तर दुसरीकडे कालच प्रकाश आंबेडकरांनी एक विधान केलेलं आहे। त्याच्यात त्यांनी म्हटलंय की शरद पवार ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा दाऊदची भेट घेतली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दाऊद कनेक्शन हे राष्ट्रवादीशी कसं निगडीत आहे याचा एकंदरीत लेखाजोखा केला जाणार का हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। एकीकडे पांचजन्य जे प्रमुख संघाचं मुखपत्र आहे त्या ठिकाणाहून थेट आता ही बातमी जी आहे ती प्रसारित केलेली आहे। जो शूटर आहे त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओचा कोड जो आहे तो त्या ठिकाणी अपलोड करून हे जे ते प्रसारित करण्यात आलेलं आहे आणि बाबा सिद्दीकीच्या त्यांच्या भूमिकेवर जे ती एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे थेट शरद पवार यांच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं पाहायला मिळते। प्रथमेश, नक्कीच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रिया संदर्भात। आणि या संपूर्ण विषयावरती खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूया। दाऊदशी संबंध असलेले अनेक लोक सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ज्यांनी दाऊदच्या जमिनी विकत घेतल्या। त्या जमिनी मोकळं करण्याचं काम संघ परिवाराच्या सरकारने केलं आहे, पण तो संघ परिवार विसरलेला दिसतोय। नावं सांगण्याची गरज नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकींबाबत बिश्नोई गँगच्या शूटरनं दिलेली प्रतिक्रिया ही भाजपची मातृसंस्था असणाऱ्या संघाच्या पांचजन्यकडून पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। बाबा सिद्दीकी हा चांगला माणूस नव्हता, त्यांचे दाऊदशी संबंध होते अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची प्रतिक्रिया बिश्नोई गँगचा शूटर योगेश उर्फ राजू यांनी दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया संघाच्या पांचजन्यनं एक्सपोज केलेली आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात
विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। दिवंगत नेते बाबा सिद्दीकींबाबत बिश्नोई गँगच्या शूटरनं एक प्रतिक्रिया दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया संघाच्या पांचजन्यकडून पोस्ट करण्यात आलेली आहे। त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। दरम्यान बिश्नोई गँगवरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते देखील आपण ऐकूया। कालच त्याच्याबद्दलची गृहमंत्र्यांच्याकडे बैठक झालेली होती। त्याच्यामध्ये एक तपास कसा चालला तशा पद्धतीनं त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या 14 ते 15 गँग देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवलेले आहेत आणि त्याचे धागेदोरे मिळून वेगवेगळी लोकांना पण त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलं जातं आणि फार बारकाईनं तपास करून संपूर्ण कोण ह्याच्या मागं आहे, कोणाचा मास्टर माइंड होता, कुणी हे केलं, हे सगळं पूर्णपणे त्याचा तपास केला जाईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकींबाबत बिश्नोई गँगच्या शूटरनं एक प्रतिक्रिया दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया भाजपची मातृसंस्था असणाऱ्या संघाच्या पांचजन्यकडून पोस्ट करण्यात आलेली आहे। सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांचे दाऊदशी संबंध होते, अशा प्रकारची प्रतिक्रिया शूटर योगेश उर्फ राजू यांनी दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया पांचजन्यनं पोस्ट केलेली आहे, एक्सपोज केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। याआधी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती आणि संजय राऊतांना भाजप नेते आशिष शेलार यांनी काय उत्तर दिलंय ते देखील आपण पाहूयात। आणि म्हणून नवाब मलिकची ते वकिली करत होते। संजय राऊत नवाब मलिकची वकिली का करत होते? संजय राऊत बॉम्ब ब्लास्ट मधल्या दाऊदचा मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या त्या आरोपीला प्रचारात मदत का करत होते? त्याची मदत का घेत होते? संजय राऊत आणि दाऊदचा काही संबंध आहे का? हाही लोकांच्या मनात प्रश्न आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी एमआयएमचे नेते वारिस पठाण आपल्या सोबत आहेत। वारिसजी, बिश्नोई गँगच्या शूटरनं बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती। बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध होते, ते चांगले व्यक्ती नव्हते, अशा प्रकारची प्रतिक्रिया बिश्नोई गँगचा एक शूटर देतो आणि हीच प्रतिक्रिया भाजपची मातृसंस्था असणाऱ्या संघाच्या पांचजन्यकडून पोस्ट केली जाते। या घटनेकडे कसं बघायचं, या राजकारणाकडे कसं बघायचं? हे बघा, आम्ही तुम्ही सगळं बघितलं होतं, उद्यापासून ते चालत आहे की कोणी एक गँगस्टर अरेस्ट केलाय पोलिसांनी, तो पोलिसच्या ताब्यात आहे आणि पोलिसच्या ताब्यात बसून तो असा इंटरव्ह्यू देत आहे। तर काय राहिलं आता, पोलिसच्या ताब्यात मध्ये कोणीही बसून कोणी इंटरव्ह्यू देऊ शकतात का? आणि जे काय असेल तर पोलिसला इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल, कोणाच्या कोणाशी संबंध आहे, कोणाचे संबंध नव्हते आहे, काय करायचे, हे सगळं पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे, हे माझ्या बोलणं आहे बस। पण वारिस पठाणजी, महायुतीमधलाच एक नेता होता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा नेता आहे बाबा सिद्दीकी, ज्यांचा खून झालाय आणि त्यांच्या संदर्भात पांचजन्यमधून म्हणजे भाजपशी संबंधित असणाऱ्या किंवा संघाशी संदर्भात असणाऱ्या पांचजन्यमधून पोस्ट केलं जातं। बघा, तेही तर मी सांगतो ना, ते लोक बोलता काय, करता काय, होता काय। आता त्यांना ज्यावेळी त्यांना तिथे जायचा होता महायुतीमध्ये, त्यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ऑब्जेक्शन घेतला होता की तो कसा आपल्याकडे येतोय, तो अजित पवार गटमध्ये गेला, आता तिथून तो इलेक्शनही लढत आहे। पण ते सगळं मी सांगतो ना, तर पॉलिटिक्स आहे, चुनाव चालू आहे आणि ते पोलीस असं काही म्हणतात, ते इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे। नक्कीच धन्यवाद वारिस पठाणजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकींबाबत बिश्नोई गँगच्या शूटरची प्रतिक्रिया पांचजन्यकडून पोस्ट करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख आपल्या सोबत आहेत। महबूबजी, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात बिश्नोई गँगच्या एका शूटरनं जी प्रतिक्रिया दिलेली होती, जी वादग्रस्त प्रतिक्रिया आहे, बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध आहेत, ते चांगले व्यक्ती नव्हते, अशा प्रकारची प्रतिक्रिया बिश्नोई गँगच्या शूटरनं दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया आता पांचजन्यमधून पोस्ट करण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय, या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? असं आहे की ते जर दाऊदशी संबंधित होते तर गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली महाराष्ट्राच्या? त्यांना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांच्या सोबत असलेले अजितदादांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये कसं घेतलं?
आणि दाऊदच्या संबंधित माणूस हा सरकारमध्ये, ज्या सरकारचा मुख्य पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे, त्या सरकारमध्ये कसा येतो? आणि त्यांचा आता मुलगा पण त्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहे. मुळात असं आहे की ते जर दाऊदच्या गँगशी संबंधित होते तर त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई करणं अपेक्षित होतं. पण आज त्यांचा दिवसाढवळ्या त्यांना मारण्यात आलं, गोळ्या घालण्यात आल्या, तर त्याच्यावर देखील गृह खात्याचं अपयश आहे, गृहमंत्री हे अपयशी आहेत. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये महायुतीनेच आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की त्यांची हत्या व्हायचं नेमकं कारण काय आणि ते कुणाशी संबंधित आहेत. ते मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं, किंवा ज्या वर्तमानपत्रांनी RSSशी संबंधित ही पोस्ट केली त्यांनी खरं तर राज्याच्या गृहमंत्री हे त्यांचे लाडके गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे, नेमका ह्या प्रकरणाचा खुलासा करा म्हणून. नक्कीच धन्यवाद महबूब शेखजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसंदर्भात.